तेच तुझे सुख नामदेवा. विठ्ठल 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 विठ्ठल. या मंडळी, अगदी योग्य वेळी आलात. हे बघा, मी आता पूजेला सुरुवातच करत होतो. विठ्ठलाची मूर्ती. अहो काय सारखं ते इट्टल इट्टल करत राहता. आता आपण दोघच नाही, आता आपल्या संग हे छोटे बाळ बी आहे. त्याला थोडा लक्ष कुटुंबाकडे बी द्या. म्हणजे हा जगनियता विठोबा आपल्या कुटुंबाचा भाग नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? हा विठोबा हेच आपलं कुटुंब. अहो पण या कुटुंबात बाकीची मंडळी आहेत की नाही? या काळा इथल्याशिवाय बाकीच्याच नाही द्या म्हणते मी. सारखं आपलं ते चक्र फिरवायचं, नाही ते त्या इथल्याची पूजा करत बसायची. दुसरा उद्योगच नाही. हे पा, तुमचा विठुरा रुगाचाच राग आहे. तो या जगाचे चक्र चालवतो म्हणून आपल्यासारख्या मातीच्या गोड्यांना आकार मिळतो. सगळी त्याची कृपा आहे. माझ्या आयुष्यात तुमच्यासारखी पत्नी येणे, आपल्या दोघांच्या संसाराला याची मुकल्या गोंडस बाळाच्या रूपानं सुख येणे, ही सगळी त्याचीच कृपा. मग त्याला विसरून कसं चालेल? ऐकता ना, त्याला इसरा असं कुठं म्हणते मी. पण ते छोट्या लेकराकडं जरा लक्ष द्याल की नाही? ज्या भक्तीनं तुम्ही त्या इठ्ठलाच्या मूर्तीला लोणी लावता ना, त्याच भक्तीनं या चिमुकल्यालाही खाऊ पिऊ घाला म्हणते मी. नाही तर त्याच्याला वाटेला येईल ती माती. तुम्ही विनाकारण वाद घालत आहात. हे बघा, मी धुणं